त्याबद्दल आपण या मंडळाचं यासाठी कौतुक केलं पाहिजे, कारण मंडळ म्हटलं की चळवळ म्हणा, चळवळ कुठली असो, आपल्या भारतामध्ये अनेक चळवळी आहेत. आंबेडकरी चळवळ आहे, संभाजी ब्रिगेडची चळवळ आहे, मराठा सेवा संघाची चळवळ आहे, पुरोगामी चळवळी आहे, त्याच्यात निर्णय चळवळी आहे. त्या त्या चळवळीचे ध्येय ठरलेले आहे, उद्दिष्ट ठरलेले आहे. आणि आपली गुरुदेव चळवळ आहे आणि आपलं केंद्र आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम. आणि या आश्रमाच्या माध्यमातून जे काम चालते संपूर्ण भारतात, त्या भारतामध्ये काम करणारे प्रचारक कसे असावे, त्यांची काय नियमावली आहे, हे लोकांना समजून सांगण्यासाठी प्रेमलालजींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं म्हणजे या कार्यक्रमाची सिद्धांत गरज आहे मंडळाला, मंडळाच्या प्रचारकांना. त्याबद्दल या मंडळाचं मी अभिनंदन करतो. पण काळाबाजू कौतुक करूया मला शाखा खूप आहे. गाव तिथे शाखा आहे, गाव तिथं भजन आहे, गाव तिथे प्रार्थना करणारी मंडळी आहे. मी एक लहानसा प्रचारक आहे. मी खूप फिरलो आहे. 1700 गावापर्यंत 1778 गावामध्ये आतापर्यंत गेलो आहे. आणि त्या गावामध्ये जेव्हा जेव्हा पाहिलं, आईच्या प्रार्थना वेगळ्या, करण्याची पद्धत वेगळी. मी भंडारा जिल्ह्यात लाखांदूरला होतो, रमेश नावाला सांगू इच्छितो. लाखांदूरच्या आयडियाला होतो भंडारा जिल्ह्यामध्ये 1996. इथे आमचा नंबर लागला, इलेक्शन ड्युटीवर होतो. दुसऱ्या गावाला गेलं संध्याकाळी जेव्हा आम्ही ते इलेक्शनचं काम करता, आता आवाज आला गावातल्या मंदिरात सामुदायिक प्रार्थनेचा. मला वाटतं या गोष्ट प्रार्थना आहे गावामध्ये. मी म्हणून आपल्या सगळ्या टीमला तुम्ही कळत राहा, जरा प्रार्थनेत जाऊन येतो. असं सेंटर सोडता येत नाही इलेक्शनचं. मी गेलो, तिथे एकच बाबाजी बसले होते. आवाज खूप सुंदर होता. प्रार्थना झाली, मी बसलो बाजूला, मी प्रार्थना सुरू केली आणि नंतर बाबाजीने ध्यान सुरू केलं. मी चमकलो. बाबाजी म्हणलं प्रार्थनेचं ध्यान करून आता सकाळी एकटाच मी करतो, दोन्ही आताच म्हणून इथं सकाळी म्हणायची गरज नाही. मी त्याला समजून सांगितलं का याची पद्धत आहे, ते तत्व आहे, ही कार्यपद्धती आहे, कार्यप्रणाली आहे. असं बाबाजी नाही करताय. नाही का होतं सांगायचं आपण समजून सांगितलं, त्यांनाही पडलं, तो भाग वेगळा. परंतु नवीन कार्यपद्धती होतात, त्यातले दोष नसते विचारांचा. माझं तसं म्हणणं आहे, सूचना आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ सर्वाधिकारी या ठिकाणी असं नसतं आहे, मोठी गोष्ट आहे. कारण ते या ठिकाणी उपस्थित येतात, आश्रमची मंडळी आश्रमचा कार्यक्रम झाला असं मला वाटतं. ते टाळ्या मी दादाला अशी विनंती करतो की जेव्हा तुम्ही एखादं प्रमाणपत्र इश्यू करता मंडळाचं, त्याला डायरेक्ट प्रमाणपत्र देऊ नका. आणि जेवढे लोकांनी महिन्याभरात रजिस्ट्रेशन केलं असेल, 2 महिन्यात 1 महिन्यात, त्या लोकांना एक दिवस स्पेशली बोलवा आणि त्यांना सामुदायिक प्रार्थना कशी करावी, कसं ध्यान करावं, एक दिवस ट्रेनिंग द्यायचं. बदली असतात कसं होतं, आणि ते 2 दिवस ट्रेनिंग केली का मग त्यांना द्यायचं प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र घेऊन जा. म्हणजे कमीत कमी हे शुद्ध तर आहे. आता याबद्दल दृष्टिकोन आहे, टीका म्हणून नाही, असं त्याला हरकत नाही, केलं पाहिजे. रामधून कशी काढावी, त्याचा काय उद्देश आहे, आणि हे सगळं तत्वज्ञान जे महाराजांचं दिलेलं आहे इतकं जबरदस्त आहे आणि लिखित स्वरूपात आहे. आपली डोक्यावरची गरज नाही. श्री गुरुदेव प्रचार मार्गदर्शिका नावाचं पुस्तक आहे महाराजांचं, ते जरी वाचलं तुम्ही तरी तुम्हाला पुन्हा विचारायची गरज नाही. असं इतकी सुंदर ते मार्गदर्शिका आहे. प्रार्थना, ध्यान, रामधून, उत्सव कसा करावा, सगळं ते दिलेलं आहे. म्हणून कार्यकर्ता हा चळवळीचा प्राण असतो. कार्यकर्ता हा कुठल्याही एका संघटनेचा प्राण असतो. आणि कार्यकर्ता भेटला पाहिजे. कार्यकर्ता भेटला तर संघटना चांगली, ते कार्य पुढे जाते. आणि म्हणून याच्या फार मोठी भिस्त असते संघटनेची, कार्य त्या विचारांची. आणि म्हणून महाराज म्हणतात, मी प्रचारकाचा त्रास होता. मला उल्लेख नाही आला प्रचारक आणि कार्यकर्ता. पण आता तो असं ग्रामपंचायत झाली माझ्या सैनिक म्हणजे प्रबंध, त्यातली सगळी मंडळी त्यांची माहिती झाली. माझ्या नागरिक झाले नागपूर गुरुजी अशा आम्ही आपली लोक झालं. मला आता काय वाटतं की ही आता हे जे आहे कार्यकर्ता म्हणून नाही, हे आता मार्गदर्शक टप्प्यामध्ये आहे. म्हणजे लोकांना गायडन्स करते. आणि कार्यकर्ता म्हणजे नव्याने जो जुळतो
त्याला गायडन्स करण्याचं काम ही मंडळी करतात आणि करत राहणार. त्यांचा आता अधिकार मोठा आहे. आणि म्हणून ही जी मेळावे जे आपण ठरलेले आहेत, माझं जे सुंदर वाक्य आहे तुम्हाला सांगू इच्छितो की काम करताना एक गोरक्षणाचा उल्लेख महाराजांनी केला आहे. गोरक्षण न बोलियो हबकी न बोलिया ठबकी न चालिबा हिरे धरिबा भाव गरम न करिबा सहजे रहिबा अनंत गोरखराव नाथ कहे तुम आपा राखो हट करी बात न करना यही जग है काटे की वाडी देखी देखी पग धरणा. याचा अर्थ सांगितला आहे बेटा. महाराज म्हणतात गोरक्षणाचं कारण देऊ शकतात, कारण देऊ शकतात. हे प्रचारका एकदम बोलून बसू नको. हे प्रचारका एकदम बोलून बसू नको. पाय आपटून चालू नको. कोणतेही पाऊल टाकताना हळू टाक. कारण गर्व न करता सहजपणे राहाय. स्वतःला सांभाळ. दुसऱ्याशी हट्टाने वाद करू नको. हे जग काट्याने भरलेले आहे. तेव्हा प्रत्येक पाऊल सावधपणे पाहून टाक. नाही तर जे कार्य तू हातात घेतलं आहे ते होण्याऐवजी बिघडायला वेळ लागणार. इतका मोठा विचार गोरक्षणाच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये वाचा. आणि म्हणून काम करताना अनेक गोष्टी संयम अतिशय महत्वाचा आहे. विचार सांगताना सुद्धा संयमाने सांगणं गरजेचं आहे. संयम आणि वाचा जे दुधाने सांगितलं वंदनी महाराजांनी जो विचार केला त्या दृष्टीने हळूहळू त्याच्यामध्ये शुद्धीकरण आपल्याकडे अपने आत्म के चिंतन में या दृष्टीने विचार करत हे काम करण्याची गरज आहे. मग बाकी बाहेरचे लोक कसं तर प्रेमाने आपल्याला जिंकावं लागणार. प्रेम हे मोठा महत्वाचं साधन या ठिकाणी आहे. म्हणून प्रचारकामध्ये प्रेमाने एकमेकाशी संवाद साधणे, चांगल्या विचाराने मार्ग करत जाणे फार मोठं स्किल कौशल्य आपण आत्मसात करावं एवढं या निमित्ताने बोलू इच्छितो. मित्र हो 15 वर्ष मी ग्रामविकास परिषदेचा जिल्हा प्रमुख होतो. गेले शेवटचे 5 वर्ष आमच्या प्रेमराज माझ्यासोबत होते. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मी जेव्हा ज्या कंपन्या केल्या 2.5 लाख विद्यार्थी सामूहिक एकट्याचं नाही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गेलो त्या त्या भागातल्या लोकांच्या सहकार्याने ती आकडा 2.5 लाख लोकांचा आहे. त्याचा मला आनंद वाटतो. 19 संमेलन आम्ही घेतले, साहित्य संमेलन. आणि त्याचबरोबर हे जे 28 ग्रामपंचायतींना गायडन्स मी करू शकलो. आणि विशेष म्हणजे हे सगळं काम करताना आपल्या भागातली बोली जे महाराजांनी बोलीचा गौरव केलेला आपल्या साहित्यामध्ये त्याही बोलीचं संवर्धन झालं पाहिजे. म्हणून सेवा द्यायचं तुम्ही काम करत कार्याचं ढग ते आपल्या हातात जमा होत असतो. ते समोरच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे समाधान देणारं राहणार आहे. ही सगळी मंडळी अत्यंत महत्त्वाचा वेळ देऊन या ठिकाणी आणि मलाही वेळ दिला त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. येथेच थांबून नमस्कार.